लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभारावर सुद्धा आता या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही मराठीनं काही सवाल या ठिकाणी उपस्थित केलेत. लोकशाही मराठीचा पहिला सवाल, कोकाटे रुग्णालयात दाखल असताना मेडिकल बुलेटिन का जारी केलेलं नाहीये? दुसरा मुद्दा, कोकाटेंसंदर्भात रुग्णालय प्रशासन कोणती माहिती लपवतंय? मुद्दा क्रमांक 3, कोकाटेंवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी माध्यमांपासून काय लपवतायत किंबहुना का लपवतायत हा मुद्दा आहे. कारवाई टाळण्याकरता VIP लीलावती रुग्णालयाचाच आसरा का घेतात हा देखील मुद्दा या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. VIPंना आसरा देणाऱ्या लीलावती प्रशासनावर कारवाई होणार का हा देखील एक सवाल आहे. या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते लीलावती रुग्णालयाबाहेर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, सकाळी 9 वाजून गेलेले आहेत. लीलावती रुग्णालयाच्या ग्राउंड फ्लोअरवर एक PRO ऑफिस सुद्धा आहे, ज्या ठिकाणी सतत रुग्णालयामध्ये कोण दाखल झालं, प्रसारमाध्यमांमध्ये साधारणतः अपडेट देण्याचं काम या PRO ऑफिस मार्फत केलं जातं. मी तुम्हाला विनंती करते, शक्य असेल तर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. लीलावती रुग्णालय कोकाटेंना दाखल होऊन 24 तास उलटले आहेत. इतका हाय प्रोफाईल व्यक्ती आहे लीलावती रुग्णालयात. मंत्री महोदय जरी आता बिनखात्याचे मंत्री असले तरी का बुलेटिन, मेडिकल बुलेटिन जारी करत नाहीयेत? लागवी नक्कीच कोकाटे यांच्या संदर्भात PRO टीमची आपण थोड्या वेळपूर्वी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र 9:30 नंतर खरं तर PRO टीम या कार्यालयामध्ये दाखल होईल असं माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे 9:30 नंतर पुढील बुलेटिन असेल किंवा पुढील माहिती असेल ती हाती लागेल. मात्र लीलावती रुग्णालयामध्ये सध्या कोकाटे जो उपचार घेत आहेत, एकूणच 6व्या माळ्यावरती त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल श्वसनाचा आजार आणि श्वसन घेण्यास कुठेतरी त्रास होत होता आणि त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. अद्यापही त्यांच्या प्रकृती संदर्भातील माहिती ही देण्यात आलेली नाही. ती देण्यात का नाही आली असा सुद्धा जो प्रश्न आहे तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण उपस्थित केलेला आहे. आणि आता खरं तर पुढील 2 तासामध्ये तरी म्हणजे 12 पर्यंत एक बुलेटिन येत असतं, ते बुलेटिन तरी काढलं जातंय का नाही यावरती लोकशाहीची नजर असणारच आहे. थोड्या वेळामध्ये खरं तर PRO टीम संदर्भात सुद्धा माहिती घेऊन पुढील माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र एकूणच सध्या परिस्थिती बघितली तर लीलावती रुग्णालयाच्या बाहेर या ठिकाणी सुरक्षा जे आहे ते वाढवण्यात आले असते पाहायला मिळते. या ठिकाणी समोर आपण गेट बघतोय, हा एंट्री गेट आहे. खरं तर या एंट्री गेटच्या इथून तपासूनच आतमध्ये सगळ्यांना सोडलं जातं आहे. अशा प्रकारची खबरदारी ही लीलावती रुग्णालयामध्ये ही नेहमी घेतली जाते. मात्र आता कुठेतरी अलर्ट मोड आपल्याला पाहायला मिळतोय, कारण VIP असतील, इतर महत्त्वाचे नेते असतील, हे सुद्धा या ठिकाणी लीलावती रुग्णालयामध्येच दाखल होत असतात, त्यांच्यावरती उपचार होतात आणि त्यांच्या मेडिकल बुलेटिन सुद्धा निघत असते. मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती सुधारणा झालेली आहे. त्या संदर्भातील माहिती अद्याप देण्यात का आली नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. लागवी स्वप्नील, मांढेमाला लीलावती रुग्णालयामध्ये सगळे VIP उपचार घेण्याकरता पोचत असतात, पण जसं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे, ही सुरक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकरता आहे की माणिकराव कोकाटे यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नये, खरं काय आहे ते जगाला कळू नये याकरता आहे? नक्की या संदर्भात सुद्धा माहिती घेतली आपण. खरं तर या ठिकाणी 2 डेस्क आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे एंट्री डेस्क आहे, ज्यातून बॉडी स्कॅनर आहे, तिथून आतमध्ये सोडलं जातं. दुसरी माहिती डेस्क आहे. या ठिकाणी 2 डेस्कच्या समोर आपल्याला सुरक्षाकर्मी पाहायला मिळतात. हे लीलावती हॉस्पिटलचे सुरक्षाकर्मी इथे उपस्थित आहेत. त्यामुळे नक्की प्रश्न उपस्थित तोच होतो की माहिती लपवली जाते की माणिकराव कोकाटे यांच्यापर्यंत कोणी पोहोचू देऊ नये यासाठी ही सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आली असल्याचा प्रश्न उपस्थित होतोय. लागवी स्वप्नील, 24 तास उलटून गेलेले आहेत कोकाटे हे रुग्णालयात दाखल होऊन. आपण म्हणूया सकाळपासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर कोकाटे नॉट रिचेबल होते. अचानक दुपारी बातमी आली, कोकाटेंनी लीलावती रुग्णालय गाठलं. पण 24 तास उलटलेले आहेत, मेडिकल बुलेटिन का जारी होत नाहीये? मुळात कोकाटेंवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी कोण आहेत, ते डॉक्टर कोण आहेत, या सगळ्याविषयी तरी काही संकेत मिळतात का? असं नेमकं काय घडलंय की जगाला सांगताच येत नाहीये?
नक्कीच अद्यापही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं नाही आहे. मात्र श्वसन संदर्भात आजार कोकाटे यांना असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि उच्च रक्तदाब. मात्र या आजारांवरती कोणी उपचार केले आणि कोणत्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोणाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली पथक हे नेमण्यात आलेलं आहे जे खरं तर कोकाटे यांच्यावरती उपचार करताना त्यांचे मॉनिटरिंग करत आहे या संदर्भात अद्याप माहिती रुग्णालय प्रशासनाकडून अजून आली नाही आहे. मात्र नातेवाईकांनी काल जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे काही माहिती माध्यमांमध्ये आलेली होती की कोकाटे यांना 6व्या मजल्यावरती दाखल करण्यात आलेले, अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले. मात्र रुग्णालय प्रशासन नक्की ही माहिती का लपवतोय हा प्रश्न आहे. मात्र थोड्या वेळामध्ये PRO टीममध्ये काही अधिकारी येणार आहेत आणि त्यांच्याकडून ही माहिती माध्यमांना देण्यात येणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील तासाभरात ही माहिती दिली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. लागवी स्वप्नील, थोडंसं मागे घेऊन जाते, अगदी शेवटचा सवाल तुम्हाला विचारते या सगळ्या मुद्द्यावर. खरं तर जेव्हा जेव्हा असे सगळे प्रकार घडलेले आहेत, जेव्हा कुठल्या हाय प्रोफाईल व्यक्तीविषयी अटकेचं वॉरंट निघालं आहे किंवा ईडीची धाड पडलेली आहे, तेव्हा तेव्हा आपण पाहिलेलं आहे की बचावात्मक पवित्रा घेण्याच्या दृष्टीनं रुग्णालयाचा आसरा घेतला जातो आणि दुर्दैवानं का होईना बऱ्याचदा ते रुग्णालय लीलावती रुग्णालय असतं असं बऱ्याचदा समोर आलेलं आहे. त्यामुळे VIP ना आसरा देणाऱ्या या लीलावती रुग्णालयावर, या लीलावती प्रशासनावर काही कारवाई होणार आहे की नाही? नक्कीच लागवी हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एखादी चौकशी असेल किंवा कारवाई असेल ही होत असते तेव्हा नेमका त्याच वेळेला खरं तर राजकीय नेते असतील किंवा इतर व्यक्ती असतील ते आजाराचं कारण दाखवून रुग्णालयामध्ये दाखल होत असतात. यामधील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विशेषतः लीलावती रुग्णालयामध्ये नेत्यांचं प्रमाण हे जास्त आपल्याला पाहायला मिळाले. यापूर्वीसुद्धा अनेक चौकशा लागल्या असताना उच्च रक्तदाब आणि इतर जे आजार आहेत त्यामुळे कुठेतरी इथे उपचार घेण्यासाठी नेते येत असतात आणि तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असतात. याच दरम्यान कुठेतरी असा प्रश्न आता उपस्थित होतोय की कारवाई होत असतानाच नेमका आजारीपणाचं नाटक करून या ठिकाणी नेते येतात का? रुग्णालयाकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं पाहिजे. खरं तर रुग्णालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली पाहिजे. मात्र असं जर होत असेल तर रुग्णालय प्रशासनावरती राज्य सरकारच्या मार्फत कारवाई होणार का? आता हा प्रश्न एक मूळ बाजूला राहतो. कारण राज्य सरकारमधलेच खरं तर नेते मंत्री या ठिकाणी आत्ता या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे नक्की कारवाईमध्ये दुजाभाव तर होणार नाही ना असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. लागवी स्वप्नील, या सगळ्याविषयी सातत्यानं तुमच्याकडून आपण अपडेट घेत राहणार आहोत. मुळात 9:30 वाजता PROंकडून काय उत्तर दिलं जातं, उत्तर दिलं जातं तरी का, याकडे देखील लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.